Hello friends, are you confused that cholesterol lower medications are useful or harmful? आपण बऱ्याचशा सोशल मीडिया मेसेजेसवरती हे बघितलं असेल की अमेरिकन सोसायटीने असं सांगितलं आहे की कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं ही चुकीची आहेत. सो खरंच यामध्ये काही तथ्य आहे का? त्या अगोदर आपण कोलेस्ट्रॉलचे प्रकार काय असतात आणि नक्की कुठल्या टाईपच्या कोलेस्ट्रॉलवरती आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे याबद्दल थोडी माहिती घेऊयात. आपण ज्यावेळेला लिपिड प्रोफाईल करतो त्याच्यामध्ये LDL, HDL, ट्रायग्लिसराइड्स आणि टोटल कोलेस्ट्रॉल असे बेसिकली 4 अंक आपल्याला दिसतात. त्यात LDLला आपण बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो आणि HDLला गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. पूर्वी असा समज होता की गुड कोलेस्ट्रॉल जास्ती वाढवल्याने हार्ट डिझीजची रिस्क कमी होते, पण नवीन गाईडलाईन्सप्रमाणे गुड कोलेस्ट्रॉल ज्यांचं कमी असेल त्यांना हार्ट अटॅक्स किंवा हार्ट डिझीज येण्याची रिस्क ही थोडी जास्ती असते, पण तेच गुड कोलेस्ट्रॉल वाढवल्याने हार्ट अटॅकची रिस्क कमी होते असं कुठेही एव्हिडन्स नाही आहे. त्यामुळे आता आपण फक्त बॅड कोलेस्ट्रॉल किंवा LDL कोलेस्ट्रॉल यावरतीच लक्ष देणं जास्ती गरजेचं आहे. सो ज्यावेळेला आपण खाण्यामुळे कोलेस्ट्रॉलवरती काही फरक पडत नाही असं जे काही वाचतो ते एका दृष्टीने सत्य आहे, कारण आपल्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल हे खाण्यातल्या कोलेस्ट्रॉलमुळे फक्त 10% बदलतं. सो आपण खाण्यामध्ये कितीही रेस्ट्रिक्शन्स आणलेत तरी 10%पेक्षा जास्त बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकत नाही. पण रक्तामध्ये असलेलं बॅड कोलेस्ट्रॉल किंवा LDL कोलेस्ट्रॉल हे नक्कीच हार्ट अटॅक्स येण्याकरता कारणीभूत आहे आणि ते कमी करण्याकरता आपल्याला डेफिनेटली प्रयत्न करणं गरजेचं आहे. सो आत्ताचे नवीन गाईडलाईन सगळे ह्या फक्त LDL कोलेस्ट्रॉलवरती आधारित आहेत आणि ते LDL कोलेस्ट्रॉल आपल्याला प्रत्येक पेशंटच्या अनुषंगाने कमीत कमी ठेवणं गरजेचं आहे. सो आपल्याला कोलेस्ट्रॉलची औषधं देताना पेशंटचे रिस्क स्ट्रॅटिफिकेशन काय आहे, पेशंटचे आजार काय आहेत, त्या दृष्टीने प्रत्येक पेशंटचा LDL गोल हा वेगळा असतो. एखाद्याला हार्ट अटॅक आला असेल किंवा एन्जिओप्लास्टी झाली असेल तर अशा पेशंटचं LDL कोलेस्ट्रॉल हे युजली 70पेक्षा कमी असणं अपेक्षित असतं. आणि समजा एखाद्याला वारंवार एन्जिओप्लास्टीची गरज पडत असेल किंवा रिकरंट हार्ट अटॅक्स येत असतील तर अशा पेशंट्सना भारतीय लिपिड गाईडलाईन्सनुसार त्यांचं LDL कोलेस्ट्रॉल हे 30पेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. पण या गोष्टीमुळे आपल्याला काही अपाय होऊ शकतो का? सो जगभरातल्या स्टडीजमध्ये असं कुठेही दिसलेलं नाही आहे की ज्यांचं LDL कोलेस्ट्रॉल 30पेक्षा कमी आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार किंवा साईड इफेक्ट्स होतात. कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधांनी एखाद्याला साईड इफेक्ट होऊ शकतो, पण तसं असल्यास त्याला पर्यायी औषधं उपलब्ध आहेत. आज कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता स्टॅटिन्स व्यतिरिक्तही नवीन प्रकारची औषधं उपलब्ध आहेत, काही इंजेक्शन्स उपलब्ध आहेत, जेणेकरून स्टॅटिन्सचे साईड इफेक्ट न होता सुद्धा आपण LDL कोलेस्ट्रॉल बऱ्यापैकी कमी आणू शकतो. धन्यवाद.